बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो उमरग्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सौरभ कागेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2017 पासून त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली आणि आजवर शेकडो प्रोजेक्ट्स त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. रेसिडेन्शियल हे एक फील्ड पकडून त्यांनी त्याच क्षेत्रामध्ये वाटचाल सुरू ठेवली आहे. सो अनेक मध्यमवर्गीयांचं सामान्यांचं घराचं स्वप्न साकारण्याचं काम ते या माध्यमातून करतायत. आजपर्यंतची त्यांची ही वाटचाल कशी होती आणि भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. गप्पांचा प्रवास आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे थोडी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आम्हाला ऐकायची. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? ऍक्च्युली आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी गावी शिकलेला आहे. 2010 मध्ये माझी 10वी झाली. त्यानंतर डिप्लोमा झाला पॉलिटेक्निकलला. पॉलिटेक्निक माझं धाराशिवला झालेलं आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग माझी पुण्यामध्ये मोजे कॉलेजला झालेली आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर असं का 10वी झाल्यानंतर काय विषय नव्हता की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं हे माहित होतं, पण कोणतं फील्ड निवडायचं हे ते काय असं नव्हतं. आता तुम्हाला सिरियसली सांगायचं म्हणलं तर ते फील्ड मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मला सिव्हिल इंजिनिअरिंग नंबर लागला. अच्छा. 88% होते 10वीला. अरे वा. सिव्हिल इंजिनिअरिंग लागला नंबर. आणि त्याच्यामुळे ते एकदा त्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा मग डिप्लोमा झाल्यानंतर इंजिनिअरिंगला पण सिव्हिल इंजिनिअरिंगच घेतला. दुसरा कुठं जाण्याचा विचार नाही केला आणि तो आवडत गेला हळूहळू सिव्हिल इंजिनिअरिंग. पण मग तुम्हाला मुळची कुठली आवड होती, म्हणजे दुसरं काही बनायचं होतं का अजून? आम्ही सर मिडल क्लास लोक, बरोबर. आमची आवडी निवडी असं काय नसते. घरचे सांगते हे बना ते बना असं विषय. आता त्यावेळेस जर टक्केवारी झाली 11वी-12वीचा विषय नव्हता डोक्यात, डिप्लोमा करू. मूळची असं काय, मेकॅनिकलला त्यावेळेस क्रेज होता 2010च्या वेळेस. अगदी बरोबर. मेकॅनिकलच्या हिशोबानं आपण फॉर्म भरला होता. दुसरा नंबर सिव्हिलचा टाकला तर सिव्हिलला लागला. ठीक. मग आता आणखीन एक आम्हाला आठवण विचारायची, ते म्हणजे जेव्हा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, पुन्हा इकडे कामाला सुरुवात केली पुढे प्रॅक्टिस सर्व्हिस नंतर, तर जो स्वतः वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट केला तो आठवतोय का? कुठला होता तो? कोणाच्या रेफरन्सने मिळालेला? कुठं पहिला प्रोजेक्ट जो तुम्ही गावात केला किंवा कुठे पहिला प्रोजेक्ट केला असेल स्वतः, त्याच्यावर सगळी जबाबदारी तुमच्यावर? कॉलेज संपल्यानंतर पुण्यामध्ये मी जॉब केला 2-3 वर्ष. साधारण 1-2 वर्ष एका बिल्डर पाशी कामाला होतं आणि कंपनीपेक्षा बिल्डर पाशी कामाला असल्यामुळं त्या गोष्टी मी स्वतः हाताळायला लागलो. मटेरियल आणणं, करणं, काय असणं, म्हणजे मला ऍक्च्युअल फील्डवरचं वर्क पूर्णपणे कळत गेलं. कारण तुम्ही कंपनीमध्ये जर कामाला असलं तर तुम्हाला ते पर्टिक्युलर सिस्टीमनुसार आयटम देतात, ह्या गोष्टी करा तुम्ही, ह्या गोष्टी करा असं. पण बिल्डर पाशी असल्यामुळे त्यांनी सर्वच गोष्टी माझ्यावर लादून दिल्या. आता जो सिनियर इंजिनियर होता माझा, तोही पूर्ण मलाच काम सांगणार. मग ते हळूहळू त्यात एक्सपिरियन्स येत गेला. त्याच्यानंतर मी दिल्लीला गेलं, बीजी शिर्के कंपनीमध्ये होतं. पुन्हा लॉकडाऊनचा प्रसंग आला, सर्वांना माहिती आहे, 2020चा. आणि त्या लॉकडाऊनच्या प्रसंगामध्ये त्यावेळेस घरच्यांनी बोलून घेतलं मला वापस. आता ऑप्शन असं होता, मला दिल्लीला तर जाऊ देत नव्हते. बरोबर. मग मी विचार केला मी काहीतरी करावं. मग कॉम्प्युटर होतं घरी, ते डिझायनिंगचे सगळे कोर्स केलतो, रेविट वगैरे टोटल केलेलं होतं. मग घरच्यांना बोललं मी ऑफिस खोलतो. घरच्यांचा पूर्ण विरोध, कारण सिटीत राहिलेलं, पुण्यामध्ये कॉलेज केलेलं, इंजिनिअरिंग केलेलं, गावकडे येऊन यानं काय करणार आहे. म्हणजे छोटा तालुका आहे आपला, लोहारा तालुका, उमरगा लोहारा अटॅचच आहे समजा. मग इकडे येऊन हा कसं काय करणार, पुण्याला राहिलेलं बेस्ट राहील किंवा दिल्लीला राहिलेलं बेस्ट राहील हा विचार होता. पण मला वाटलं की ऑफिस खोलावर. अगोदर 2-3 प्रोजेक्ट आले घरी असूनच, मग त्याच्याच विश्वासावर मी ऑफिस खोलं लोहारा तालुक्यात. साधारण आज 300च्या वरती प्रोजेक्ट केले ते, आणि विथ मटेरियल काम करतो मी. 25-30च्या वरती मटेरियल काम चालू आहेत सध्या रनिंग. वा वा. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा इकडे काम केलं, तुम्ही आता म्हणला लोहारा जसा छोटा आहे तो, इथला थोडा ग्रामीण भाग पण येतो, तर इथं तुम्ही बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार खूप आहेत, अनस्किल्ड लेबर, आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे एक वेगळं स्किल असतं. बरोबर. तर अशी तुम्ही परिस्थिती रोज कशी हाताळता या कामगारांवर काम करण्याची? रोज हाताळायचं म्हणजे सर कसं आहे, आता कोणत्याही क्षेत्रात असते आपल्याला फेस करावंच लागतं प्रत्येक गोष्टीला. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अनस्किल्ड मेंबर भरपूर असतात. आता कसं गावकडे काम जर आपण घेतलं, आपल्याला लेबरचं पूर्णपणे तुटवडा पडतो खेडेगावात बरं का. सिटीमध्ये नाही, तुम्हाला नाक्यावरती जावा, भरपूर लेबर मिस्त्री भरपूर जण भेटतात. इथं मी गावोगावी घरोघरी संपर्क साधला. जे मी नंबर घेतलं, सगळ्यांचे मोबाईल नंबर घेतले आल्यानंतर, टोटल मिस्त्री असो लेबर असो सर्वांचे नंबर घेतलं
आणि ते नंबर घेऊन मी घरोघरी संपर्क साधला सगळ्यांच्या. संपर्क साधल्यानंतर त्यांच्या काय गरजा आहेत त्या, आता लेबर सांभाळायचं म्हणल्यावर त्यांच्या काय गरज बी असू शकते त्या. आता दुसऱ्या ठेकेदाराकडनं आपल्याकडे यायचं त्यांच्या डोक्यात नसतं, पण त्यांच्या जे फुलफिल केल्या आणि लोकांना सांभाळण्यात ते यशस्वी झालं समजा. म्हणजे लोक ग्राहकांसाठी घरोघरी जातात, तुम्ही लेबरसाठी झाली पहिले. लेबरसाठी घरोघरी जावं लागतं. नाही, या क्षेत्रात घुसायचं म्हणजे लेबर, कारण ते ग्राहक तुमच्याकडे खूप होते, लेबरची कमी होती. लेबरची कमी होती. बरोबर आहे. दुसरं आता ग्राहकांच्या संदर्भात बोलूया. जेव्हा आता ग्राहकांकडे हा मुद्दा येतो तेव्हा त्यांच्याकडनं एक कायम डायलॉग तुम्ही ऐकला असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि आता एवढ्याच ह्याच्यात बसवून द्या, 10 लाख 15 लाखात 20 लाखात. तर मग अशा वेळेला तुम्ही बजेट आणि क्वालिटी हे दोन्हीचा समतोल कसा साधता? सर बजेट कमी आहे हा सर्वांचा. आता जस्टच फोन आलता खाली बसल्यानंतर, मी वेटिंगला जेव्हा होतं तेव्हाच मला फोन आलता, असं बजेट थोडं कमी आहे सर, येऊन जाता का? कसं असतं माहितीये का, बजेट कमी असेल तर क्वालिटी तेवढी मेंटेन होऊ शकत नाही, जे तुम्हालाही माहिती आहे गोष्टी. पण त्यातल्या त्यात आपण त्यांना जे हवंय सध्या गरजेपुरतं ते पुरवण्याचा प्रयत्न करतो. आता समजा एखादं मटेरियल काम घेतो मी आणि त्यांना जर वाटलं की आपल्याला सध्या म्हणजे फिनिशिंगचं काम आपण नंतर करू, बिल्डिंग लाईनचं पहिलं स्ट्रक्चर उभा करून प्लास्टर करून घेऊ, त्यावेळेस मी त्या गोष्टीत फुलफिल करतो. राहिलेलं काम त्यांनी त्यांच्या हिशोबाने काही गोष्टी करून घेतात, कारण त्यांचं बजेटनुसार आपल्याला चालू. खेडेगावात एवढं नाही राहणार किंवा 10-11 मजली बिल्डिंगचं बजेट, असं काही नाही. बजेटच्या नुसार काम करावं लागतं. बरोबर. आता एक दुसरा प्रश्न आहे तो पुढचा, तो थोडा वेगळा आहे. तो जर धाराशिव जिल्ह्यामध्ये, तुम्ही पुण्यात पण शिकलेला तिकडे काम केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढच्या 10-15 वर्षात चांगला आपल्याला विकास बघायचा असेल तर इंजिनिअरिंग दृष्ट्या तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे आता सरकारनं? औद्योगिक क्षेत्रावर काम केलं पाहिजे अच्छा. जे कंपन्या म्हणा, लोकांना स्थायिक झालं पाहिजे. लोक ह्या एरियात, लोक बाहेर जाऊन काम करतात पुण्या मुंबईला पोट भरण्यासाठी. कोणतीही असो, समजा सामाजिक गरीब असो किंवा श्रीमंत जरी असला, घरच्यांचे विचार राहतो की तू स्वतःचं काम करू नको, जाऊन जॉबला लाग, व्यवस्थित पेमेंट येते, त्या पेमेंटवर राहू शकतो माणूस, हे सर्वांचा विचार. आणि सिटी म्हणल्यानंतर काय होतं, राहणीमान आपलं स्टँडर्ड वाढतं. आपल्या खेडेगावात एवढं स्टँडर्ड नाही वाढणार. आता मी जर पुण्यात राहिलो असतो तर इन बिन करून दिसलो असतो तुम्हाला, सरळ कोट घालून बसला असतो. पण आपल्या खेडेगावात कसं, जसं आपले कस्टमर कस्टमर जे आमचे आहेत, लोकांचं तर सर आहेच, कस्टमर जसं आमचे आहेत त्या हिशोबाने आम्हाला इथं राहावं लागतं, कारण त्यांच्यात आपल्याला मिसळलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला ते काम देतील. त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि आपल्याला कामाची क्वालिटी त्याप्रमाणे दिलं पाहिजे. आणि मला जर सरकारला जर सांगायचं असलं, जे रोड असेल किंवा लोकांना मेन रोजगार निर्मिती केली पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये. रोजगार निर्मितीवरच तुम्ही इथं जर कस्टमर थांबले, त्यांना ते राहण्याचे स्टँडर्ड वाढत जातं. त्यांनाही वाटतं आपण अशा पद्धतीने राहावं, जसं पुण्यात आपण राहू शकतो तो ह्या साईडला राहायला पाहिजे, हे त्यांना वाटून जातं. बरोबर. अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. त्यातला एक रोजगार आहे, औद्योगिक इथले सगळे डेव्हलपमेंट आणि रस्ते. तर मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जर चांगल्या इंडस्ट्री इथे आणायच्या असतील तर? आता याबद्दल काय किंवा तुम्ही आता स्वतः जसं सांगितलं त्याप्रमाणे की इथं जे जमीन बऱ्यापैकी अवेलेबल आहे तर त्यात थोड्या सवलतीच्या दरात देणे, 100% सर, किंवा रस्ते करून देणे चांगले. रोजगार निर्मिती हा सर्वात मोठा आपला जिल्ह्यामधला सर्वात मोठा मुद्दा असेल तर तो रोजगार निर्मिती. आणि जे बाहेर गावी पलायन करत आहेत सध्या, ते थांबले पाहिजे इथं. बरोबर. इथं रोजगार भेटल्यावर बाहेर जाण्याची कोणाची इच्छा होत नाही स्वतःचं गाव सोडून. अगदीच. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तर तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, काय त्याची गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की या कंपनीचं स्टील वापरू आपण? ऑब्विसली स्ट्रेंथ, त्याच्यानंतर डक्टॅलिटी, त्याच्यानंतर ग्रेड बघतो. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकली काय असतं. आता तुमचा आपण आयकॉन म्हणा, राजुरी म्हणा, पोलाद म्हणा, ज्या भागात जे चालतं त्या पद्धतीनं कस्टमर म्हणता, आम्ही नाही, कस्टमर म्हणतात सर आम्हाला हेच पाहिजे. समजा तुमचं आयकॉन असलं, आता आयकॉन कस्टमर सांगणार आयकॉनच पाहिजे, ज्या भागात जे चालतं जास्त सरच चालतं. बरोबर. मग तुम्ही आयकॉन वापरले का कधी कुठल्या प्रकल्पावर आजपर्यंत? आयकॉन वापरले सर मी. अच्छा. एक 2021 साली प्रोजेक्ट होता, म्हणजे एक 2-4 प्रोजेक्ट वरती वापरलाय. मग कसा आहे तुमचा अनुभव आयकॉनचा? आहे, डक्टिलिटी आहे, चांगला आहे. म्हणजे सांगायचं म्हणलं तर लवचिक आहे. बरं, ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे जे तरुण इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, त्यांचं आता पहिलंच वर्ष असणार आहे आता या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचं, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्यासारखे यशस्वी होण्यासाठी? नाही सर, मी यशस्वी नाही म्हणत आहे, सध्या स्वतःवर प्रोग्रेस करतोय. आणि त्यांनाही मला एकच सल्ला द्यायचा आहे, तुम्ही जेवढं वर्क कराल या क्षेत्रात, स्वतः पूर्णपणे ग्राउंड लेवलला फिरावं लागेल तुम्हाला क्लायंट म्हणा, हे म्हणा, सगळ्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं नाही. त्यात तुम्ही घुसल्यानंतर तुम्हाला कळून जाईल
आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असतील. नवीन सरकारचाही फायदा करतो किंवा सरकारसाठी काहीतरी कामाला येतो सध्या, खरं सांगायचं म्हणलं तर. बरोबर. बिल्डिंग बांधून देतो म्हणजे सरकारसाठी आपण कामाला येतो, भले गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट सेक्टर असो, काय अडचण नाही त्याला. येस. तर ते इंजिनियर सौरभ कागेजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एका पद्धतीनं जेव्हा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येता, तुम्ही देश उभारणीच्या या क्षेत्रात येत असता आणि त्यामुळे तुमचं स्वागत आहे आणि असे सिनियर्स तुम्हाला मदत करण्यासाठी नक्की कायम उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशी उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी ओके याच सर. आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक ठीक आहे शुभेच्छा. सर. धन्यवाद. थँक्यू.